श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। सुरेशराव शिंदे सरकार यांची जत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी, माजी मंत्री जयंतराव पाटील यांचा जत दौरा आणि रणनीती बैठक। राष्ट्रवादी शरद पवार गट 23 जागांवर लढणार। जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट जोरदार तयारीला लागला आहे। या गटाकडून सुरेशराव शिंदे सरकार यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली असून पक्षाने एकूण 23 नगर परिषद जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलाय। या बैठकीस माजी उपनगराध्यक्ष अप्पा पवार, माजी नगरसेवक एडके, दाजी जाधव, इम्रान गवंडी, मच्छिंद्र अण्णा वाघमोडे, शिंदे सर, सफिक इनामदार, जयंत भोसले, कदरे सर आदींसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। यावेळी सुरेशराव शिंदे सरकार यांनी जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, जनहितकारी व निष्ठावंत कारभार करण्याचा संकल्प व्यक्त केला। दरम्यान भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्या बामनेताईंनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे। तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष व माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी जत तालुक्यातील दौऱ्यात पक्षांच्या मुख्य कार्यकर्त्यांच्या बैठकांना उपस्थित राहून नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणनीती आखली। या बैठकीत विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जत तालुक्यात सत्ता आणण्यासाठी प्रभावी नियोजन करण्यात आले। जयंतराव पाटील यांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून आगामी निवडणुकीत ही रणनीती यशस्वी ठरणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। जत तालुक्यातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे निवडणूक चुरशीची होण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसत आहेत। बंधू भगिनी, आपण उमेदवार देत असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीच्या माध्यमातून आपण जेथेच उमेदवार आणून घेतो आणि परत ज्या वेळेला आम्ही प्रचाराला लागतो, उमेदवारी जाहीर करतो, त्यावेळेला तुमच्या सर्व मंडळीची ती जबाबदारी। जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं, दाजींनी, परत संजय पाटील, चव्हाण साहेब असतील, आमचे खामकर मामा असतील, या सर्वांनी एक मुखानं सांगितलंय की बामनेताईंच्याबद्दल आमचं काय दुमत असेल, कारण त्यांना उमेदवारी द्या। आपण निश्चितपणानं तुम्हाला सर्व मंडळींना विश्वासात घेऊन आम्ही 2-4 दिवसात आता इलेक्शन जाहीर झाली की ती यादी जाहीर करणार आहे। परंतु आता जसं एकसंघपणे एक संघटित आहे, अशाच पद्धतीचं संघटन शेवटपर्यंत ठेवा। वेगवेगळे आमिष दाखवले जातील, वेगवेगळे अपप्रचार केले जातील। या वार्डातले दाजी आम्हाला एवढा दोन्ही सीट आपल्याला प्रचंड मतांनी पाहिजे आणि म्हणून आमची आपल्याला विनंती आहे की तुम्ही सर्व मंडळींनी जे सांगितलंय त्याचा निश्चितपणाने आम्ही विचार करू। या वार्डात लेडीजची सीट देत असताना ही जी प्रमुख मंडळी आहेत, या मंडळींना विश्वासात घेऊनच आपण सीट देणार आहोत। अजून इलेक्शनचा कार्यक्रम जाहीर झाला नाही, त्यामुळं सीट जाहीर करणं हे त्याची काय बरोबर नाही। परंतु निश्चितपणानं दाजी असतील, आमचे संजय पाटील साहेब असतील, खामकर मामा असतील, विनोद चव्हाण असतील आणि आपण सर्व या भागात राहणारी मंडळी, बामणे साहेब असतील, या सर्वांना विचारात घेऊन निश्चितपणानं आपण सीट देणार आहोत। पण सीट दिल्यानंतर निवडून आणणं ही तुमची जबाबदारी। नाहीतर काय अडचणी निर्माण झाल्या, अमुक झालं, तमुक झालं, ह्यो इकडं पळाला, तो तिकडं पळायला लागला, असं काय चालणार नाही। दिलेली सीट ही विन होणं ही सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं काय किरकोळ कुणाचे मतभेद असते तर ते बाजूला काढा। तर इलेक्शनचा पिरियड आहे, कुणाचा किरकोळ वाद आहे, ह्या आहे त्या सगळं बाजूला ठेवून आपल्या या भागातली सीट, आपल्या वार्डातल्या दोन्ही सीटा कशा प्रचंड मताने निवडून येतील ही गणित तुम्ही सर्वांनी घालावं आणि आम्हाला सहकार्य करावं। निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पॅनलमधनं आपण जत शहरात संपूर्ण पॅनल लावतोय। मी स्वतः नगराध्यक्षासाठी उभा राहणार आहे। माझी काही इच्छा नव्हती
आयुष्यभर किती धुणं धुयाचं आम्ही सगळ्या गावात. परंतु आता कार्यकर्त्यांचीच इच्छा आहे की तुम्ही आता उभा राहायला पाहिजे. दाजींचा, टिमूभाई अडकेचा, आमच्या परत अप्पाजींचा, संतोषचा, आमचे मच्छिंद्रांना, या सगळ्यांचाच आग्रह आहे पाटील साहेबांचा की तुम्ही आता उभा राहा. आम्ही म्हटलं आता आयुष्याची संध्याकाळ आम्ही निवांत काढतो, कशाला आणि आम्हाला ह्या भानगडीत आणायला आहे. पण हे काय ऐकायला तयार नाहीत. त्यामुळं आता आम्ही निर्णय घेतला आहे एक वेळा 5 वर्षे या जत शहराची रुळावरनं घसरलेली गाडी परत एकदा रुळावर आणण्यासाठी आम्ही निश्चितपणानं मी नगराध्यक्ष म्हणून उभा राहणार आहे. आपलं सर्वच्या सर्व 23 जागा असतील, सर्वच्या सर्व जागा आपण उभा करणार आहोत. आणि माझ्या मते गेली 30 वर्षे 17 पैकी 15-16 सदस्य काय माझे असायचे. अपक्ष म्हणून आपण त्यावेळी इलेक्शन लढवलं वसंतदादा आघाडीतील. पहिली नगरपालिका ही आपली झाली, त्यामुळं आपल्याला काय अडचण असं काय नाही आहे. बरं, आम्ही कोणाला हॅरेसमेंट केले, कोणाचे 5 पैसे काढले, कोणाचा भ्रष्टाचार केला आहे असं विरोधकाने जरी कुणी सांगितलं तरी आम्ही काय राजकारण करणार नाही. आमचं एकच म्हणणं आहे, जतला सुविधा मिळाल्या पाहिजेत, लोकांच्या सोयी झाल्या पाहिजेत. 1984ला फार वाईट अवस्था होती ग्रामपंचायतची. 84 पासून मी ग्रामपंचायतमध्ये 92 to 97 मी सरपंच होतो. त्यावेळेला मग जत नगरपालिकेची इमारत असेल, मारुतीच्या जवळच ती कॉम्प्लेक्स बांधलेला असेल, बिरनाळची योजना असेल, इंगोरेच्या दाराचं कॉम्प्लेक्स असेल, ही सर्व कामं माझ्याच कारकिर्दीत झालेली आहेत. म्हणजे आमचं बोर्ड त्यावेळेला होतं त्यावेळेला झालेले आहेत. पहिली नगरपालिका ही आपणच जिंकली होती. आपल्याच कारकिर्दीत हे सर्व कामं झाली आहेत. विरोधकांनी कुठल्या प्रकारचं काम काय केलेलं नाही. चौकीच काय तर खोटे हवा सांगायचं, अमुक आहे तमुक आहे, हे झालं ते झालं, सगळं ते झूट आहे. आणि नगरपालिकेला निधी आमदार फंड खासदार फंडाची काही गरज नाही. हे महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्राचं तिथं खातं आहे. त्याला हेड आहेत, वेगवेगळ्या हेडवरती हा निधी दिला जातोय. त्यामुळं आमदारच पाहिजे, खासदारच पाहिजे असं कुठल्याही प्रकारचं काय नगरपालिकेला नाही. म्हणून मी सरपंच असताना त्यावेळेला ठराव केला जतची नगरपालिका, कारण नगरपालिकेला फार मोठा फंड आहे. आणि त्यामुळं तिथले जे सचिव असतील ते मंत्र्यांनाही माहीत नसते ती कोणाला सही करून फंड दिलेले असतात. आज आमचे अप्पाजी असतील, तिमो असतील, याने अनेक फंड तिथं आणलेले आहे. परंतु आता कोणतरी मीच आणलो असं म्हणायला लागलं आहे. 78 कोटीची जी नळ पाण्याची योजना आहे, मग अप्पाजी असतील, तिमो असतील, त्यांच्या सर्व सहकार्याने अतिशय प्रयत्न करून ही योजना फायनलपर्यंत मंजूरला ठेवली होती. आणि परवा ती मंजूर झाली. पण काही लोकांना मीच मंजूर करून आणले. 2016ला जो प्रस्ताव होता, भैरी गटाचा प्रस्ताव आपण कितीला दिला अप्पाजी तिमो? पाठिंबा दिला. 7-8 वर्षापूर्वी आपण दिलेला आहे. तोही निश्चितपणानं आपण संपूर्ण जत शहरात भैरी गट करायचं स्वप्न आपलं पहिल्यापासून आहे. या नगरपालिकेची मोठी भव्य अशी इमारत आपल्याला उभी करायची आहे. त्यासाठी आपला प्रस्ताव आहे. तोही प्रस्ताव शासनानं मंजूर केलेला आहे. कोण म्हणत असेल मी अमुक आहे, मी तमुक आहे म्हणून ते मंजूर केलेला काही संबंध आहे. या नगरपालिकेला एवढी हेडला पैसे आहेत. या महाराष्ट्रातलं संपूर्ण निधी या नगरपालिकांच्यासाठी रिझर्व्ह असा केलेला आहे. त्यामुळे कोणी शिफारस केली कोणी नाही केली म्हणून तो काही निधी मिळत नाही. त्या नगरपालिकेला ही नगराध्यक्ष असो, त्यांचे बोर्ड असो, किती प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नावरती काम आहे. म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की निश्चितपणानं बामणेताईंना देण्याबद्दल आमचं दुमत असायचं कारण नाही आहे. आज आम्ही दाजी असेल, अप्पा असतील, तिमो असेल, आमचे मच्छिंद्रांना, तिप्पाळीचे आमचे सरपंच आहेत, शिंदे सर, खामकर मामा, संजीव पाटील, ही सर्व मंडळी परत एकदा आम्ही एकत्र बसून निश्चितपणानं तुमच्या मताचा आदर करत आहे ही शब्द मी तुम्हाला देतो आणि इथं थांबतो. जय हिंद. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.